श्रीदेवी महात्म्ये अथ एकादशोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीमहासरस्वत्यै नमः। श्रीदेव्यै नमः। जय भवदुःखविनाशके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ति स्थिति संहारके जय अंबिके तुझ नमो। तू अनंत अवतार धरून दुष्टजना करिसी शासन आणि निजदासांचे रक्षण आनंदे करसी अंबे तू। असो आता श्रोते सज्जन तुम्ही होवनी सावधान पहा मागील अनुसंधान सिंहावलोकने करोनिया गतकथार्थ सम्यक देवीने शुंभ मारिला देख देव हर्ष पावले सकळीक हे निरूपण जाहले आता पुढील सुरसकथा मेधा सांगे राजा सुरथा तीच विस्तारे तुम्हा समजता सांगतो मी निश्चये देवीने शुंभ निशुंभ सुर मारिले असता इंद्रादी सूरवर अग्न्यादी दिक्पाळ समग्र सविते जाहले देवी ते इष्टलाभे प्रसन्न मोख आशा पूर्ण जाहल्या देख तेव्हा मिळोनी सकळीक कात्यायनी स्तवियेली देवी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिशी तू दुःखांते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी प्रसन्न होऊन या झडकरी आम्हा लागी तारावे तू जगासी आधारभूत पृथ्वीरूपे विश्वधरित उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढवीसी तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम थोर माया अससी तू तुझ्या माया मोहे करुण मोहिला असे समस्त जन तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी सकळ विद्या तुझे भेद तू समस्त स्त्रियां प्रसिद्ध तू एक विश्व व्यापक अगाध तुझी स्तुती तू करीसी जेव्हा तू सर्वभूत रूपिणी भोगमोक्ष प्रदायिनी तव स्तुतीसी आमच्या वाणी सदा तत्पर असोत सर्व जनांचे हृदयी जाण तू बुद्धिरूपे अससी पूर्ण तू स्वर्ग मोक्ष देणार आपण नारायणी तुझ नमो नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान वेदरूपे नारायण ठेविता जाहला तुझ लागी कलाकाष्टादी रूपे परम करिसी विश्वाचा परिणाम काळ रूपे संहार धर्म नारायणी तुझ नमो सर्व मंगळांचे तू मंगळ शिवे तू साधिसी अर्थ सकळ त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी अससी साची गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो शरणागत जो असे दीन त्याच्या पीडेचे तू परित्राण करिसी सर्वांची पीडा हरण नारायणी तुझ नमो तू हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी तू कुशोदके क्षयकारिणी नारायणी तुझ नमो तू रुद्रशक्ती रूपे करुण केले त्रिशूल चंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो तू कौमारी रूप धरिसी मयूर कुक्कुट पालन करिसी हस्ताचे टाई शक्ती धरिसी नारायणी तुझ नमो शंखचक्रादी शारंग प्रसिद्ध ग्रहण करुणी आयुधे विविध होसी तू वैष्णवी रूप गाध नारायणी तुझ नमो घेऊनी महा उग्रचक्रा दाढेने सावरली स्वसुंदरा वरा रूप तू भयंकरा नारायणी तुझ नमो उग्र नृसिंह रूप धरून हिरण्यकश्यपो मारिला जाण त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो किरीट वज्र सहस्रनयन ऐसे त्वा इंद्र रूप घेऊन केला वृत्राचा प्राणहरण नारायणी तुझ नमो शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझ नमो दाढा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे चंड मुंडमथने नारायणी नमोस्तुते
लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वदे महारात्री महाअविद्ये नारायणी नमोस्तुते. तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती ब्रह्ममानाची तू संपत्ती ईशे तू प्रसन्न होय नियती नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी सर्वशक्तियुक्त अवतारी मयापासून आम्हा सितारी दुर्गे देवी तुझ नमो. हे तुझे सौम्यवदन शोभायमान त्रिलोचन करावे सर्व भूतरक्षण कात्यायनी तुझ नमो. ऋषीची कन्या म्हणून नामसे कात्यायनी त्या तुझ प्रती भवानी नमस्कार आमुचा. तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल अतिउग्र सर्व दैत्यनाश करो सत्वर भद्रकाली नमोस्तुते. भद्र म्हणजे कल्याण ते होय कालाही पासून जिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे. देवी जी घंटा शब्दे करून जगांते करून या पूर्ण दैत्य तेजा ते नाशी जाण तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनीत करून आमचे करो संरक्षण पुत्रापरी निश्चये. असुर रक्त व सांपक तेणे माखिला खड्ग सम्यक शुभा कारणे हो देख चंडिके तुझ शरण आम्ही. तू संतुष्ट जाहली सता सर्व रोग नाशिसी तत्वता सर्व कामांते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे. तुझे देखा आश्रित जन त्यांची नाही विपत्ती जाण ते तव आश्रयांते पावोन धन्य होती त्रैलोकी. त्वा बहुशक्ती रूप घेतले धर्मद्वेष्टे असुर मले यांची बळे कंदन केले. तुझैसी कोण तुझी विद्याशास्त्रे विवेकदीप आद्यवाक्यांत तुझे रूप महांधकार ममत्व कूप यांत विश्व भ्रमले. या भवसमुद्राचे ठाई असती महाविकारी अही शत्रु चोर दावा नलही तेथे तू रक्षसी विश्वांते. तू विश्वाची स्वामिनी जाण यास्तव जगाचे करिसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करसी जगत्रया. ब्रह्माधिकचे जगदाधार यांचीही तू स्तुत्य साचार या कारणे तब चरणी तत्पर ते नम्र होऊन राहती सदा. देवी तू प्रसन्न होऊन शत्रूंपासून करिसी पालन जैसे आत्ताची दैत्यवधून रक्षण केले आमुचे. सकल जगाच्या पापांते उत्पात आणि उपसर्गांते शीघ्राता त्वा शांतीते पाववावे जगदंबे. तू विश्वपीडा हारिणी पाही शरणागतांसी प्रसन्न होई त्रैलोक्यवासी लोकांतेही वरप्रदान करावे. असो ऐसी देवांची स्तुती ऐकोनी तेव्हा श्री भगवती प्रसन्न होऊनी होय बोलती सूरगणांते ते धवा. वरदानी तुम्हा लागुनी तरी वर मागावा ये क्षणी जो का इच्छित तुमचे मनी आणि जनी उपकारक मागाल त्या वरांते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन. ऐसे देवीचे ऐकोनी वचन देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमुचे वैरी हेची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊनी विघ्न निवारावे. ऐकोनी सर्व देवांची वाणी देवी बोलती जाहली ते क्षणी पूर्वी तीन अवतार धरुनी दैत्य मारिले दुरात्मे. मधु कैटभ महिषासुर दोन अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी आता सत्वर शुंभ निशुंभ मारिले हे. पुढेही बहुत अवतार तुम्हासाठी धरीन साचार त्यांचा सांगते मी विस्तार. श्रवण करा देव हो वैवस्वत मनुमाझारी
28वे युगांतरी द्वापारांती गोकुलपुरी उत्पन्न होईन नंदगृही प्रथम भूतळी येऊन देवकीचा गर्भ काढीन रोहिणीच्या उदरी घालीन मग उत्पन्न होईन मी नंदगोपाची पत्नी जगांत यशोदा नामे जी विख्यात तिचे पोटी अवतार निश्चित मी घेईन मध्यरात्री तेव्हा वसुदेव कृष्णांते आणील यशोदेचे पुढे ठेविल आणि मजला घेऊन जाईल मथुरेला गी पेगेसी देता देवकीचे जवळ कंस येईल उतावीळ माते घेऊन तत्काळ शिळेवरी आपटू पाहे तै गगनी जाईन वरीचे वरी कंस भय पावेल अंतरी देव गंधर्व ते अवसरी सवन माझे करीतील शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य त्यांचा बध करावा अगत्य जगदंबे त्वा निर्धारे ऐसी देव स्तुती ते काळी ऐकून येईन विंध्याचळी तेथे राहुने तत्काळी वधीन शुंभ निशुंभांते ज्यासाठी चौथा अवतार तो वधूने शुंभासूर देवभक्तांसी हर्षथोर करीन मीच ते समयी चौथे अवतारी सत्य जाण नंदा ऐसे नामाभिधान माझे असंख्य नाम गुण अंत न कळे कोणासी पाचव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण कश्यपाची स्त्री धनु जाण पुत्र तियेचे एकसष्ठ धनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व त्यांत वैप्रचित जयाचे नाव महागर्विष्ठ असुर तो चाहले पद्मोषापासाव असुर पराक्रमी अभिनव त्याही पराभविता देव मजला शरण येतील ते तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर पाचवा मी घेईन अवतार भूमी एवढे करुणी शरीर स्थावर जंगम व्यापीन मी मेरू एवढे करीन स्तन घोर रूप पृथ्वी प्रमाण दानवांचे घेईन प्राण चावो निगिळीन सगळेची तेव्हा दानवांते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल मजलागी ऐसे सर्व दानव मारिल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी सहाव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा क्षुदे तृषेने व्यापून सवितील सर्व ऋषीगण कित्येक सोडितील प्राण अन्ना वाचोनी ते काळी तै अयोनी शताक्षी अवतार घेऊन या मीच सत्वर शतनेत्रांनी मुनीवर कृपा दृष्टीने पाहीन पै तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवितील परम मग अन्न शाकादि उत्तम आपुले देही करीन मी वृष्टी वाचुनी शाकान्न स्वशरीरापासुनी उत्पन्न करोनी पोषीन ब्राह्मण भरण करीन सर्वांचे तेव्हा शाकंभरी हे नाव माझे होईल विख्यात परम तेव्हाची असुर दुर्गम त्याते मारीन निश्चये दैत्य दुर्गमाख्य मारीन म्हणून दुर्गा देवी हे अभिधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजने विख्यात जे सातव्या अवताराचे कारण आताची तुम्हा ते सांगेन राक्षस होतील जाण पृथ्वीवरी एकदा धेनु ब्राह्मणांते बक्षितील यज्ञयागादी विध्वंसितील तेव्हा सर्व ऋषी स्तभितील मदकारणे पुनरपि तेव्हा ही मागुती भयंकर रूप धरून या दुर्धर राक्षस बक्षीन समग्र ऋषी रक्षणा कारणे मग सहजची ऋषीगण सवितील मज लागुन भीमा देवी नामाभिधान विख्यात होईल
होईल तेव्हा आठव्या अवताराचा हेत सांगते मी तुम्हा प्रथ अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्यासी पीडा करील सर्व देवांसी त्रास होईल गाई ब्राह्मणांते बक्षिल भ्रष्ट करील स्त्रियांते तेव्हा देव ऋषी प्रजागण मद कारणे येतील शरण मग मी आठवा अवतार धरीन भ्रमर रूप ते समयी असंख्यात भ्रमर चित्र विचित्र वर्णीय पार मारीन तो महाअसुर त्रैलोक्यहिता कारणे अरुण दैत्यासी मारिता या परी मज लोक म्हणतील भ्रामरी स्तवन माझे नाना परी या त्रिलोकी करीतील ऐसे केवळ त्रैलोक्यता मी अवतार धरीन तत्वता अष्टावतारांची कथा तुम्हा कारणे निरोपिली देव हो या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवांपासून तुम्हांची पीडा होईल जाण धर्मावघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूचे निर्दळन मुख्यत्वे अंश बळे करून उत्पन्न होईन ते काळी कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर ऐसे देवी बोलिली साचार देवा लागी ते धवा असो या प्रकारे करून या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांसी पुढे 12वे अध्यायी जाण स्वचरिताचे महिमान देवी सांगेल देवान लागून एकचित्ते श्रवण करा हा अध्याय सुरस जाण याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून देवी ही श्रवण करीतसे ऐसी देवीची ही वाणी पुढील अध्यायी पहा शोधणे देवीने स्वमुखे करुणी चरित्र वर्णन केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने ही बोलविले तैसेची येथे निरूपिले यांत संशय असेना यास्तव सज्जनी अवधान देवनी ग्रंथ करावा श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेची प्रार्थी सर्वांसी त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर जिने कृपा करुणी निजदासावर हा गोड ग्रंथ वदविला इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने नारायणे स्तुतिर्नाम एकादशोऽध्यायः श्रीजगदम्बार्पणम् अस्तु।